हॅलो, नमस्कार. माझ्या YouTube चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि हा व्लॉग अगदीच रँडम आहे. खूपच म्हणजे खूपच रँडम. लिटरली आज लवकर घरी आली आहे. पॅकअप झालंय लवकर. उपास आहे माझा आज. गुरुवारी आणि शनिवारी मी उपास करते. आणि लवकर आले तर म्हटलं छान घरी स्वयंपाक करावा आणि उपास सोडावा. तर पटकन कणिक मळायला घेतलीये मी. आणि कणिक मळायला घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की आपण व्लॉग करायला हवा ह्या गोष्टीचा, की मी अशी क्विकली घरी आले आणि क्विकली नाही आले, 2 तास लागलेत मला आज घरी पोचायला. पण मी रेसिपी काय करणार आहे, उपास सोडायला काय आज बनवणार आहे घरी, तर म्हटलं ह्याचा एक छोटासा ब्लॉग बनवावा. कारण मला सगळे सतत म्हणतायत, की "तू तुझे डेली व्लॉग्स कर, डेली व्लॉग्स कर." तर खरं सांगते, हे असे सोन्याचे दिवस कधीतरी येतात माझ्या लाईफमध्ये, की मी लवकर घरी आली आहे. त्यामुळे मला डेली व्लॉग्स करणं खरंच शक्य होत नाही हो. कारण सकाळी खूप लवकर निघते मी घरातनं आणि घरी परत यायला मला 11:30 पावणे 12 होतात. आणि घरातनं मी निघते अराउंड 7ला, कधी 7:15ला आणि कधी-कधी तर 7च्या शिफ्टसाठी मला घरातनं 5:30ला निघावं लागतं. त्यामुळे मला डेली व्लॉग्स करणं शक्य होत नाही आणि मी लिटरली अशा टाईपमध्ये असते रोज. त्यामुळे नाही करू शकत. तर आता छान कणिक मळून घेतलेली आहे मी. मला समहाऊ ना रोज पोळी खात नाही ना, त्यामुळे पोळी खाणं पण एक लक्झरी वाटतं माहितीये का? रोज ज्वारीची भाकरी खाऊन लिटरली चव जाते तोंडाची. ती डाएटची असते वगैरे सगळं ठीक आहे, पण चव जाते तोंडाची. सो आता कणिक छान मळलेली आहे. मी झाकून ठेवतीये. आता मनात येतंय की छान बटाट्याच्या काचऱ्या कराव्या आणि वरण भात. इतकं सिंपल जेवण जेवायची इच्छा होतीये. डाळ भिजवलेली नाहीये. आता थोडा वेळ भिजवणार मी. बघूया किती वेळ लागतोय आता. कारण भूक तर खूप लागलेली आहे मला. आणि शक्यतो उपासाच्या दिवशी मी खूप खा करत नाही. मग त्या उपासाला काही अर्थच राहत नाही. आणि माझा लाडका भात आहे माझ्याकडे, म्हणजे लाडका तांदूळ. मी इंद्रायणी हा तांदूळ वापरते. मला खूप जास्त आवडतो इंद्रायणी. सो हा एक छोटासा ग्लास एवढाच इनफ आहे माझ्यासाठी. मला सगळेजण माझ्या घरी येतात, ते म्हणतात की भातुकलीचा संसार आहे. छोटी छोटी भांडी, सगळं असं छोटं छोटं. एका माणसासाठी किती मोठी भांडी लागणार आहेत ना. आणि त्यात मी छोट्या भांड्यांची फॅन आहे. सो आता तांदूळ पण धुवून घेतेय पटापट. खूप भूक लागली आहे. धुवून घेतलाय तांदूळ आणि आता आय होप पटकन होईल. डाळ जराशी तरी भिजली पाहिजे. थोडंसं मीठ घालते मी भात बनवताना. छोट्या छोट्या गोष्टी असतात, प्रत्येक बाई रिलेट करेल ह्या गोष्टीला, की भांड्यांबरोबर पण आठवणी असतात. आता हा कुकर मार्लेक्सचा स्टेनलेस स्टीलचा कुकर फार जुना आहे. आय थिंक हा कर्जतच्या घरातलाच आहे आणि माझ्यासाठी मी हा इथे आणलेला आहे. खूप मी पण खूप भांडी वेडी आहे. मला खूप वेगवेगळी भांडी जमवायला आवडतात. सो भीज ग बाई, लवकर भीज. आता डाळ तांदूळ त्यांचा कुकर पटकन लावायचा आहे. थोडी तरी भिजली पाहिजे ही. तोपर्यंत भाजीची तयारी करू. बटाट्याच्या काचऱ्या. तुमच्यापैकी कोणाला आवडतो हा मेनू? मला तर केव्हाही खाऊ शकते मी. बटाट्याच्या काचऱ्या, वरण भात, गरमागरम पोळी. कधी कधी तर असं होतं की लिटरली घरी येते मी 10:30-11 वाजता, कधी कधी 11:30 वाजता पण. आणि मला इतकी भूक लागलेली असते की मी तेव्हा पण पोळी भाजी करून खाते. मला कम्फर्ट फूड माझ्यासाठी घरातलं सगळंच आहे.
समहाव मला सगळंच खूप म्हणजे आता ही भाजी पण मी लास्ट मोमेंटच करणार आहे. गरम असली ना की छान लागतं एकदम. बटाटे चिरून झालेले आहेत. कुकर एकदाचा लावून टाकला ना की सुटले. भाजी करून टाकते. प्रत्येकाकडे वेगवेगळ्या प्रकारच्या बटाट्याच्या काचऱ्या होतात. सो मी ही करतेय, मम्मा या प्रकारे करते, त्यामुळे नॅचरली प्रत्येक मुलगी आई ज्या प्रकारे करते त्याच प्रकारे बनवत असते. सो मी पण त्याच प्रकारे करते. तुम्ही कशा करता हेही तुम्ही मला कमेंटमध्ये रेसिपीज टाका, म्हणजे मी पण करून बघेन त्या प्रकारच्या. बरं, आता मला ना सतत फोन असा पण धरावा लागणार आहे आणि असा पण ठेवावा लागणार आहे, तर प्लीज थोडंसं मला समजून घ्या. यामध्ये मी आता मोहरी घालणार आहे. मोहरी जरा तडतडली की जिरं घालणार आहे. मोहरी छान तडतडली आहे. आता हिंग आणि त्यावर आता बटाटे, हळद, लगेच घमघमाट येतो भाजी फोडणीला टाकल्यावरच. शक्यतो मी पॅन मध्ये करते आणि मग ह्या काचऱ्या छान क्रिस्पी पण होतात ह्या अशा पॅन मध्ये केल्यावर. आता ह्यामध्ये मी नॉर्मल आपलं लाल तिखट घालणार आहे. एवढं फार तिखट पण नाही करणार. काचऱ्या व्यवस्थित परतलेल्या आहेत आता. आणि ह्यावर आता मी याचं ग्लासचं झाकण नाही ठेवणार आहे, कारण पाणी नाही ठेवता येत ग्लासच्या झाकणावरती. काही काही गोष्टी आईने शिकवलेल्या इतक्या डोक्यात बसलेल्या असतात ना. आता फॉर एक्झाम्पल ते झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवायचं, कारण मग भाजी खाली करपत नाही वगैरे. हे लाईफ टाईम मे बी मी फॉलो करत राहणार आहे या गोष्टी काही. सो आता भाजी वाफ यायला ठेवते. बटाटे शिजले की नंतर मी त्यावर मीठ घालणार आहे. सो हे झाकण आहे माझ्याकडे आता त्या साईडचं. कुकरचं काम झालेलं आहे. तिसऱ्या बर्नरवरती शिफ्ट केलाय आता मी कुकर. आणि पोळ्यांची पण तयारी करून घेते ना. सगळा सेटअप तर रेडी आहे पोळ्या करण्याचा. हे बघा, बाय द वे माझ्याकडे ना ही एक वेगळ्या प्रकारची अशी प्लेट म्हणू शकता किंवा जे काही म्हणायचंय ते, भाकरी किंवा पोळ्या ठेवण्यासाठी मी हे खास पुण्याच्या तुळशीबागेतून आणली आहे. ही ह्याला अशी गॅप आहे मध्ये जाळी, म्हणजे एक्सेस वाफ इथनं निघून जाते आणि मग ह्याच्यावर आपण झाकून ठेवू शकतो. अशी मस्त प्लेट आहे. सो मी पोळ्या किंवा भाकरी ह्यामध्ये ठेवते आधी, मग डब्यात शिफ्ट करते. आणि आता आधी चौघड्या करूनच घेणार आहे, म्हणजे मग एकदा करायला सुरुवात केली ना पोळ्या की पटापट होऊन जातात. आता 2च खाणार आहे, पण उद्या नाश्त्याला मी फोडणीची पोळी करणार आहे, त्यामुळे पोळ्या एक्सेस करूनच ठेवतीये. आज माझी बहुतेक सतत फेस कापलाच जाणार आहे व्हिडिओ करताना, कारण काहीच
ट्रायपॉड वगैरे काहीही न लावता आज डायरेक्ट रॅन्डम व्हिडिओ सुरू केला मी. सो 4 चौघड्या करून रेडी आहेत. म्हणजे कसं एकदा तवा तापला ना की पटापट पोळ्या होऊन जातात. ची भाजी जरा शिजली आहे वाटतं. वाव, भाजी मस्त शिजली आहे, दाखवते तुम्हाला. आता मीठ घालते. बरेच जण ऍक्च्युली उपास सोडताना मीठ खात नाहीत, पण प्रत्येकाच्या तब्येतीनुसार, आता तब्येत म्हणायचं झालं तर मला सॉल्टचा इंटेक जास्त सांगितलेला आहे. बीपी माझं सतत लो होत असतं आणि त्यासाठी सॉल्टचा इंटेक मला करायला सांगतात आणि मी कमी सॉल्ट खाते नेहमी, त्यामुळे अवॉइड करत नाही शक्यतो. सो आता मीठ घातलेलं आहे छान. थोडा वेळ अजून वाफ काढायची आणि मग आपली भाजी पूर्ण रेडी. आता मस्त क्रिस्पी अशा बटाट्याच्या काचऱ्या रेडी आहेत. मी लहान असताना आईनी मला सगळ्यात पहिली गोष्ट शिकवली करायला ती पोळी होती आणि तेव्हापासून मला लाटून करायच्या सगळ्याच गोष्टी खूप आवडायला लागल्या. पराठे, पोळ्या, मग पुरणपोळ्या, या सगळ्या गोष्टी मी आधी शिकले. तापलाय छान तवा. भूक लागलीये बापरे. आय होप डाळ शिजली असेल, नाही तर खूपच पोपट होईल माझा. शिजली आहे, ओके. डाळ आता आय होप व्यवस्थित आहे, शिजलेली आहे, ओके. आणि माझी ही छोटीशी रवी बघितलीत का? खरं तर माझ्याकडे मोठी रवी सुद्धा आहे, पण या छोट्याशा भांड्यासाठी माझ्याकडे अशा छोट्या गोष्टी पण आहेत. लाकडी रवी आहे ही, कुठल्या तरी मी एक्झिबिशन मधनं आणलेली. आय थिंक कोकणात गेलेले तेव्हा कुठल्या तरी एक्झिबिशन मधनं घेतलेली आहे ही छोटीशी रवी. व्यवस्थित मोडली गेली बरं का डाळ. थोडंसं पाणी घालून घेते आता. आता हे झालं वरण की एकदाशी मी उपास सोडायला मोकळी. बरेच जण ऍक्च्युली गोड वरण असतं त्यामध्ये गुळ घालतात, मी पण घालते, पण मला आता गुळ चिरायचा आणि तो डबा काढायचा पण लिटरली कंटाळा आला होता. म्हणजे बरेचदा माझं हे असं होतं
की इतकी थकलेली असते की मग पटकन अशी थोडीशी साखर टाकली, म्हटलं ठीक आहे. छोटीशी पळी. श्रावण सुरू झाला की नेहमी आजीची आठवण येते, कारण आजी श्रावणातले प्रत्येक सण अगदी व्यवस्थित साजरे करायची आणि मी तिच्या जोडीला असायचे तिला मदत करायला. नागपंचमी म्हणू नका, जिवतीची पूजा म्हणू नका, सगळे म्हणजे श्रावणी सोमवार, मंगळवार म्हणजे सगळेच दिवस ती अगदी छान साजरे करायची. आणि मग त्यामध्ये शिळा सप्तमी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी तिच्या बरोबरीने करायचे, तिला हेल्प करायचे. आणि श्रावण आला ना की आजीची खूप आठवण येते, कारण आजीचा वाढदिवस सुद्धा 28 ऑगस्टला असतो. आणि ती होती तेव्हा कर्जतला एक वेगळी मजा होती. म्हणजे असं वाटायचं की मी लहान आहे अजून. पण मला नेहमी असं वाटतं की आजी-आजोबा गेले ना, की आपण मोठे होऊन जातो. आपले तसे लाड करणारं कोणी राहत नाही. म्हणजे आई-बाबा आपले लाड करतात, पण घरामध्ये आजी-आजोबा असायलाच पाहिजेत, असं मला खूप वाटतं. आणि माझे आजोबा पण खूपच लवकर गेले. आजी 2015ला गेली. पण आजोबा तर मी अगदी 5-6 वर्षांची असेन तेव्हा गेले. आजोबांना ब्लड कॅन्सर होता. सो आजोबा त्यामुळे गेले. पण माझे आजोबा पण खूप छान होते. श्रीकृष्ण गडकरी त्यांचं नाव. आणि माझ्यावर भयानक जीव होता त्यांचा. माझ्यासाठी जे करता येईल ते सगळं करायचे ते. सो मला जी काय 5-6 वर्ष आजोबांची मिळाली, अ, त्यातही मी समजते की मला एवढे जर का ते आवडले, तर ते आज पण असते ना, तर खूप छान वाटलं असतं मला. आणि त्यांनाही खूप छान वाटलं असतं मला टीव्हीवर असं बघून. आजीला पण खूप छान वाटलं असतं. आजीनी बऱ्याच मालिका बघितल्या माझ्या, पण ठरलं तर मग बघायला सुद्धा आजी हवी होती असं मला खूप वाटतं. तिला खूप छान वाटलं असतं. चला, आता वरण पण फायनली तयार झालेलं आहे. हुश. अर्धा पाऊण तास झाला असेल. सपासप सगळ्या गोष्टी आता रेडी झालेल्या आहेत. आता मात्र मला भुकेने चक्कर यायला लागली आहे, गरगरायला लागले आता. आता उपास सोडणार. काय गंमत आहे बघा ना, आज श्रावणातला पहिला दिवस आहे. आज श्रावण सुरू होतोय आणि आज गुरुवार पण आहे. आणि माझा गुरुवारचा उपास असतो. सो मला आज दोन्ही उपास म्हणजे छान योग आला. मी उपास करू शकले. चला तर, वरण पण रेडी आहे फायनली. आता मी क्विक वॉश घेणार, मस्त आंघोळ करणार आणि मग देवाची पूजा करून उपास सोडायला बसणार. सो फायनली आता उपास सोडायला बसले आणि बघूया कसं झालंय जेवण. खूप भूक लागली मला. तर मी माझा उपास सोडते आणि तुम्ही ज्या प्रकारे माझ्या यूट्यूब चॅनलला प्रेम देताय तसंच देत राहा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज बेल आयकन सुद्धा क्लिक करा, म्हणजे मी नवीन ब्लॉग टाकला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. खूप छान झालंय.
घाईघाईत केलंय, पण तरी सुद्धा सगळं व्यवस्थित लागतंय. तर चला पटापट सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि काही चुकलं माकलं असेल तर प्लीज माफ करा, कारण घाई गडबडीमध्ये खूप काही काही गोष्टी चुकत असतात. पण मी तरी प्रयत्न करतेय करायचा. तर थँक्यू 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 सो मच माझा हा ब्लॉग बघितल्याबद्दल. आता मी छान उपास सोडते, छान जेवते आणि तुम्ही लगेच सबस्क्राईब करा माझा चॅनल. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.